नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज तुम्हाला मी अशी छान साध्या सोप्या पद्धतीची फरसबीची भाजी करून दाखवणार आहे. खूप मस्त लागते. कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात पटकन भाजी होते. फार मसाले न घालताही भाजी आज मी करणार आहे. बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. फरसबीची भाजी करण्याकरता इथे मी 400 ग्राम फरसबी घेतली आहे. हे बघा अशी आहे. आता मी बारीक चिरून घेते. इथे फरसबी अशी बारीक चिरून घेतले बघा, पूर्ण बारीक. आता आपण भाजी करायला घेऊया. इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले. तेलावर मोहरी घालूया. मोहरी छान फुलली की आपण जिरं घालूया. बघा इथे मोहरी फुलली आहे, आपण जिरं घालूया. हिंग घालूया. इथे मी 7-8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आणि मिरची ठेचून घेते. छान परतून घेऊया. लसूण लालसर झाला. आपण यावर कांदा घालूया. कांदे मी ना असे उभे चिरून घेतले. तेवढे 2 मोठे कांदे चिरून घेतले. तर आपण यावर झाकण ठेवून कांदा जरा परतून घेऊया. इथे आपण कांद्यावर थोडं मीठ घालूया. भाजीला लागेल या अंदाजाने घालायचं. पुन्हा आपण यावर झाकण ठेवूया. कांदा आपला मऊसर झाला आणि रंगही बदलला. या स्टेजला आपण यावर आपली फरसबी घालूया. आणि आता पुन्हा 10 मिनिटांसाठी आपण मंद गॅसवर ठेवून देऊ. 10 मिनिटं झाली मंद गॅसवर ठेवली होती. मध्ये मध्ये मी 2दा परतून घेतले आणि भाजी आपली बघा मऊसूत शिजते, एकदम नरम झाली. आता आपण यावर ओलं खोबरं घालूया. थोडी कोथिंबीर घालूया. परतून घेऊया. आणि 2 मिनिटांसाठी आपण ह्याला वाफ काढूया. बघा किती छान अशी फरसबीची भाजी मी तयार केली आहे. खूप मस्त झाली, चवीला एकदम भारी झाली आहे आणि अगदी पद्धत सोपी आहे. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने अशी भाजी करून खात राहा, आनंदी राहा. स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.